नमस्कार मित्रांनो, जॉब स्प्रिंट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत तलाठी भरती 2025। लवकरच याची जाहिरात येणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला मी सविस्तर माहिती देणार आहे। यामध्ये समाविष्ट आहे सिलेक्शन प्रोसेस, परीक्षा पॅटर्न, अभ्यासक्रम, वयोमर्यादा, शिक्षण पात्रता आणि जाहिरात कधी येईल। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जर तुम्ही अजूनही जॉब स्प्रिंट या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशनला ऑन करा, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला मिळत राहतील। चला तर मग सुरू करूया। हे ग्रुप क गटाचं एक पद आहे। ही एक उत्तम संधी आहे गाव पातळीवरील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी। आता यासाठी शैक्षणिक पात्रता काय राहणार आहे हे नीट समजून घ्या। कोणत्याही शाखेतील पदवीधर म्हणजे ग्रॅज्युएट या भरतीसाठी अर्ज करू शकतात। MSCIT प्रमाणपत्र सुरुवातीला आवश्यक नाही, पण जॉइनिंग नंतर 2 वर्षाच्या आत MSCIT सर्टिफिकेट सादर करावं लागेल। आता यासाठी वयोमर्यादा काय राहील हे नीट समजून घ्या। आता ओपन कॅटेगरीसाठी 18 ते 38 वर्ष राहील आणि OBC साठी 18 ते 41 वर्षापर्यंत राहील आणि SC आणि ST साठी 18 ते 43 वर्षापर्यंत राहील। आता तलाठी पदासाठी पगार किती मिळत असतो हे नीट समजून घ्या। तलाठी पदासाठी पगार 25,500 ते 81,100 प्रति महिना इतका असू शकतो। आता तलाठी भरतीसाठी परीक्षेचे स्वरूप काय असते हे नीट समजून घ्या। ही परीक्षा सरळ सेवा भरती पद्धतीने होईल। परीक्षा MPSC किंवा जिल्हा निवड मंडळ घेऊ शकते। आता परीक्षेचा पॅटर्न नीट समजून घ्या। एकूण 200 गुणांसाठी ही परीक्षा होईल। या परीक्षेसाठी तुम्हाला 2 तासाचा वेळ असेल। विषय आणि गुण वाटप कसे आहे हे नीट समजून घ्या। मराठीसाठी 25 प्रश्न असतील 50 गुणांसाठी, इंग्रजीचे 25 प्रश्न असतील 50 गुणांसाठी, गणित आणि रिझनिंग असेल 25 प्रश्न 50 गुणांसाठी आणि सामान्य ज्ञान 25 प्रश्न 50 गुणांसाठी। आता याची जाहिरात कधीपर्यंत येईल हे नीट समजून घ्या। जुलै किंवा ऑगस्ट या 2 महिन्यामध्ये याची जाहिरात येऊ शकते। आता यामध्ये सुमारे 2,500 रिक्त पदांसाठी ही भरती घेतली जाऊ शकते। आता ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया कधी सुरू होईल तर जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या नंतर लवकरच ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया ही सुरू होईल। आता भरतीसाठी काही बोनस टिप आहे हे नीट लक्षात ठेवा। ही भरती स्पर्धात्मक आहे कारण MPSCच्या उमेदवारांचा सुद्धा यामध्ये सहभाग असू शकतो। आतापासूनच तयारी सुरू करा। मराठी, इंग्रजी, गणित, रिझनिंग आणि सामान्य ज्ञान यावर विशेष लक्ष द्या। सविस्तर अभ्यासक्रम आणि टिप्ससाठी आमच्या वेबसाईटवर पोस्ट नक्की बघा। मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तुमच्या काही शंका असतील तर त्या खाली कमेंटमध्ये नक्की सांगा, आम्ही त्याचे उत्तर नक्की देऊ। सविस्तर माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, त्यावर जा आणि तुमच्या तयारीला लागा। चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।